स्वतःचं संरक्षण स्वतःला करता यावं यासाठी गीता परिवार संचलित ओकिनावा मार्शल आर्ट्स तर्फे संगमनेरात कराटे प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। दत्तात्रय भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली कराटेचं विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून विद्यार्थ्यांना विद्यार्थी दशेपासूनच काटक बनवलं पाहिजे। विविध परीक्षेत पात्र बनवण्यासाठी गीता परिवार सदैव तत्पर असते। 17, 18, 19 नोव्हेंबर रोजी कराटे क्षेत्रात मानाचा असणारा ब्लॅक बेल्ट या परीक्षा संगमनेरात बालभवनात पार पडल्या। यासाठी 3 जिल्ह्यातून 18 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले। यासाठी प्रशिक्षक म्हणून हैदराबाद येथील एस श्रीनिवासन आणि सोलापूरचे जाधव सर यांनी परीक्षण केलं। यावेळी 18च्या 18 विद्यार्थी ब्लॅक बेल्ट परीक्षेसाठी पात्र ठरले। गेली 19 वर्षापासून गीता परिवाराच्या मार्गदर्शनामध्ये मालपाणी विद्यालय येथे कराटे क्लासेस चालतात। येत्या 16 ते 18 नोव्हेंबर या कालावधीमध्ये गीता परिवार बालभवन येथे सातारा, सोलापूर व संगमनेर येथील एकूण 16 विद्यार्थी ब्लॅक बेल्ट परीक्षेकरता बसले होते। त्या परीक्षेच्या परीक्षणाकरता खास निमंत्रित हैदराबादहून आलेले श्रीनिवासन सर, सोलापूरहून श्री जाधव सर व साताऱ्याहून श्री योगेश मुंदडा सर हे या परीक्षेकरता उपस्थित होते। ही परीक्षा घेण्याकरता एकूण 4 ते 5 वर्ष असा कालावधी लागतो। सगळे जे काही मुलं होती त्यांचं कठीण असे परिश्रम घेण्यात आले आणि या परीक्षेचे जे काही पात्रता आहे तर त्याच्यामध्ये फिटनेस म्हणजे पोटाचे जे काही स्नायू आहेत ते कठीण करून त्याच्यावर आघात सहन करणे, त्यानंतर कराटेमधील जे काही बाकीचा त्यांचा अभ्यासक्रम आहे तर तो गेल्या 2 दिवसामध्ये त्याचं परीक्षण करण्यात आलं। त्यानंतर खास हैदराबादहून आलेले श्रीनिवासन सर यांनी 18 तारखेला त्यांचं परीक्षण केलं व या परीक्षामध्ये एकूण जी 16 मुलं बसली होती ती सगळी मुलं पात्र ठरली। सर्व यशस्वी मुलांचं गीता परिवाराचे कार्याध्यक्ष संजय मालपाणी यांनी अभिनंदन केलं व सर्व पालकांनी यशस्वी झालेल्या मुलांचंही अभिनंदन केलं। या परीक्षेसाठी उद्योजक संजय मालपाणी यांची उपस्थिती देखील